नमस्कार मित्रांनो, वेलकम टू कोकण या यूट्यूब चॅनलवरती मी सनी उदिक पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसाठी तुमचं स्वागत करतो आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कोकणातील लावणी कशी होते ते दाखवणार आहे. आणि ह्याच्या अगोदरचा प्रवासाचा तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. आणि जस्ट आता आलं चेंज केलं आहे, भाकरी खाल्ले आणि थोडंसं जोरात बोलावं लागते कारण पाऊससुद्धा भरपूर चालू आहे बाहेर आणि लावणीसाठी आपल्याला याची जास्त गरज आहे. आणि आता आपण डायरेक्ट थेट शेतात जाणार आहे. सो मित्रांनो, आता आपण शेतावरती पोचलोय आणि मावशीची मुलं तिथे पाण्यात खेळत आहेत आणि इथे आजी, मावशी आणि काका. मावशी यायला काय बोलतात असं करतात त्याला? म्हणजे मूठ बांधून अशी ठेवायची इथे आणि नंतर पाणी म्हणजे पाणी भरल्यावर हा तसं लावायचं चिखल झाल्यावरती. म्हणजे हे झाल्यावर हे काढून ठेवायचं एका साईडला, ट्रॅक्टर फिरवायचा, चिखल करायचं आणि मग लावायचं लाईनीत. मग कसे लावायचे? अच्छा अच्छा. असं लावीत जायचं, असं लावीत जायचं चिखली. चिखल आहे ना, आता ही चिखल पडली ना तर मग लावूया. तुम्ही बघितलं असेल, आता आईने थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आहे. मी पण नवीन आहे, मला पण इतकं काय माहीत नाही, तर आपण पण हे ट्राय करूया एकदा. यावेळी काय पाऊस आहे कमी आहे काय? काय करतात हर्ष, माहिती सांग आता. मग काय बोलत होता? काय बोलला होता? तर मावशीच्या मुलांचं भिजून झालंय. काय झाली का मजा करून? हा, अरे थांब. तो गावाकडे हीच मजा असते आणि त्यामुळेच सारखं गावी यावंसं वाटतं. आणि ते शेताचं काम सुद्धा चालू आहे, इथे मस्ती सुद्धा चालू आहे. आणि एका कोपऱ्यात भाऊ काय करायचं ते विचार करतोय, भिजायचं आहे की काम करायचं.
काम कोण करणार रे? हा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, गणपती बाप्पा. मित्रांनो आता आपण बैलगाडा शर्यत भरपूर बघितली, आता त्यांची शर्यत बघूया. 1 2 3 कवळ तोडायचं. हा. कवळ झालं, कवल तोडणं म्हणजे काय? झाडाची फांद्या, हा या झाडाच्या फांद्या हा हा त्या तोडायच्या हा आणि ते डाळून ठेवायच्या. सुकल्या की बांधायचे हा. आणि ह्या शेतात दाढीत ह्या म्हणजे ह्या शेतात टाकायचं. हा. ते ही रोप करायला हा हा आणि मग त्याच्या खाली गौरी टाकतात हम्म. आणि ती पाण्यात फोडायची असे ते टाळे असे ते गोडत गोडत जायचं. मी त्याच्यावर पातेरी गवत टाकून जाळायचं. हा. दाढ भाजतात दाढ भाजतात त्याला भाजून. आपल्याकडे, दाढ भाजतात. आपल्याकडे दाढ भाजतात त्याला भाजावून म्हणतात. हम्म. आणि मग चैत्र जूनमध्ये पेरणी करायची. पावसाची सुरुवात रोहिणी नक्षत्र निघाला हा की पेरणी करायची भाताची. हा पेरणी झाली की मग हे शेत इतर शेत असतं ना, हे रोप तयार करतो ते नाही, दुसरीकडे असतो ना, हा ते त्याची फोडणी करायची. हा त्या शेताची तिथं फोडणी केलेली असते. हा. ती फोडणी झाली की मग हा रोप तयार झाला की लावणी करायची. म्हणजे असे मूठ बांधायची याची, मग तिकडे घेऊन जायचं आणि तिथे एक 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 असं लावत नाही असं. लावायची. हे बघ बाजूला लावलेला शेत आहे बघ. हा बघ. हे बघ. तो लावून झालाय ना. मग कसं कळतं की आताच लावायचं का आता नाही लावायचं, कसं कळतं? म्हणजे आताच लावायचं आपल्याला. आता तर पाणी पाणी झालं, रोप तयार झालं लावण्यासारखं, हा. सुरुवात. मग नाही वाट बघ. पाऊस वगैरे काय? पाऊस पाहिजे, पाणी पाहिजे. हम्म. पाणी पाहिजे. चिखल करायची तिला पाणी पाहिजे ना. हा. ट्रॅक्टरला पाणी बैलांची चिखल असे किंवा ट्रॅक्टरची असे, हा. त्याला पाणीच लागतं. तर मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल तर भाताला भरपूर पाणी लागतं, भात शेतीला स्पेशली, आणि त्याच्यामुळे कोकण या पट्ट्यामध्ये जास्त भात शेती होते. कारण कोकणात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो व उर्वरित महाराष्ट्रापेक्षा कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो, त्यामुळे मोस्टली इकडे भात शेती केली जाते. आणि ही माझी आजी होती जिने इन्फॉर्मेशन दिले आपल्याला, आणि मी पण पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करतो हे सगळं. तो मित्रांनो आता मी ट्राय करतो मूठ कशी बनवायची ते. कुठे बसो?
अशी मूठ झाली की इथून हे असं घ्यायचं, इथे अंगठा ठेवायचा, पुन्हा असं फिरवायचं आणि हे असं टाकायचं याच्यात. नंतर झाले. ओके. हो मित्रांनो, इकडे 3 टाईपचे शेत आहेत. हे जे आहे ते इकडे धान्य लावलं आहे, जे पावसामुळे जे म्हणजे इथपर्यंत पिकलं आहे ते. त्यानंतर मग हे जे इकडे 2 पार्ट असतात, म्हणजे जेवढं मला कळलं आहे तेवढं. इकडे धान्य लावतात अर्ध्या शेतात, दुसऱ्या शेतामध्ये अशी नांगरणी करतात. जेव्हा पाऊस व्यवस्थित पडतो, जेव्हा चिखल होतो तेव्हा अशी नांगरणी करतात. नांगरून झालं की असं धान्य असतं त्याची अशी मूठ बांधतात तिकडे, जे आता आजी मावशी आणि काका करतात तसं. आणि ती मूठ झाल्यानंतर हे जे धान्य आहे, हे जे शेत आहे त्या शेतामध्ये अशा प्रकारचं धान्य लावतात. चिमूट असते तिथे एक 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 असं सरळ 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 असं आपण लावत नेतो. यालाच कोकणात लावणी असं बोलतात. आणि त्यानंतर मग जेव्हा हे शेत खूप मोठं होतं त्यानंतर आपण ह्याच्यातलं जे धान्य आहे ते काढतो. मित्रांनो, मी तिकडून चालू केलेलं आणि मला मूठ बांधता येत नाही ते त्यावरच कळतं की काका तिथपर्यंत गेले, मावशी तिथपर्यंत गेले, आजी इथपर्यंत गेले, माझा अजून तिथपर्यंतच आहे. त्याच्यावरनं का तर मला काही येत नाही आहे, तरी जमतं तेवढा करतो आहे. आज शेती आहे. माझ्या माहितीनुसार जे बाहेरचे देशात म्हणजे जपान वगैरे तिकडे जे किंडर गार्डन किंवा असे पहिले दुसरीचे जे मुलं असतात, फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड, त्यांना मुद्दामून शेतात घेऊन जातात आणि लावणी भातशेती वगैरे कशी करतात ते प्राथमिक माहिती देतात. त्यांचा तसा तो एक कार्यक्रमच असतो त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये. तो आपल्याकडे असं काही नाही, पण आपल्याकडे आहे कोकण. तो तुम्हाला जर भातशेती कशी होते काय होते जर शिकायचं असेल तर आमच्या कोकणात नक्की आहे. तर आता माननीय कुणाल उदेक हे लावणीसाठी बसलेले आहेत आणि त्यांनी सुरुवात केली आहे रोप मूठ बांधायला. बघूया किती जमत आहे. लवकर कर कुणाल. टाइम किती बाकी आहे? आला पाऊस. हे छत्री घेऊन ये ना, जा ना पटकन छत्री घेऊन. आरामात जा रे. बघूया कुणाला किती वेळ लागतो. मला किती वेळ लागला ते तुम्ही नोट केलं असेल. आता कुणाला किती वेळ लागला ते बघूया आणि कोण जिंकते ते सुद्धा बघूया. आणि पाऊस सुद्धा सुरू झालाय. लवकर कुणाल, पूर्ण काढायचंय. बसला तेव्हा पडला. आजी थोडं हेल्प करते. चिटिंग नाही, चिटिंग नाही, चिटिंग नाही. उलटा उलटा तो पकड, तो पकड त्याला. हा पकड, हा आणि तो फिरव तिथून. आणि कुणालची पहिली मूठ बांधून होतीये. झाली आहे? नाही झाली, सोडला. कुणाल भाई एवढं इझी नाही. असं नाही, वड वड ते वरती पकड. हा नाही ओढ ना. ए चॅम्पियन आपला T20 वर्ल्ड कप जिंकल्यावर कसं केलं ट्रॉफी तसं कर. आता काढलंस ना की तसं कर. कुणालचा पहिला अटेम्प्ट तर आजीने जरा हेल्प केली त्याच्यामुळे तो ग्राह्य धरला जाणार नाही. आता सेकंड अटेम्प्ट करतो स्वतःहून आणि कुणाल जरा स्पीडमध्येच करतोय.
एकदम इझी इझी आजीने एकदम इझी बांधले. अंगठा एवढा एवढा नको आतमध्ये टाकू म्हणजे तो निघणारच नाही बाहेर. दाखव T20 सारखं. कुठे घेऊन चाललंय? अच्छा तिकडे. तो मावशीची मुलं आहेत, त्यांना काम आहे की जे बांधून झाले धान्य, जे रोप बांधून झाले ते रोप त्या शेताच्या त्या बाउंड्रीला लावायचं. आणि आज संडे आहे त्याच्यामुळे दोघे सुद्धा घरी आहेत. एक्सपिरियन्स हा इकडून उडवतोय, तो तिकडून पकडतोय. दुसऱ्यांच्या शेतात नको टाकू रे. फायनली पावसाचं आगमन झालं आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट बघतोय. सध्या कुणाल, आजी, मावशी आणि काका कुठे? काका गेले वाटतं. 3 जण आहेत, काका जरा बाहेर गेलेत. 3 जण रोप आहे ते बांधतायत. अर्शू शाळा सुट्टी? हा रविवारची सुट्टी असते. काय बोलतो? मग उद्या ना मस्ती करायला भेटणार अशी. पण उद्या आमची शाळा सुटणार. उद्या शाळा किती वाजता सुटणार आहे? 4 अरे किती वाजता सुटणार? 4 वाजता ना. मग माशी मजा करायला भेटणार नाही उद्या. सो मित्रांनो, पाऊस हलका हलका सुरू झाला आहे आणि बघता इकडे आईने रेनकोट टाईप काहीतरी घातलं आहे. विचारूया तिला काय. आई याला काय बोलतात? काय घातलं याला? आता घातलेस ते सांग ना. खोल. सो कोकणाच्या टिपिकल लँग्वेजमध्ये याला खोल बोलतात. मेन कापडसुद्धा बोलतात. आणि जेव्हा पाऊस असं चालू असतो तेव्हाच ॲक्च्युली हे जे रोप बांधायचं काम असतं ते घेतो आपण. आणि पाऊस भरपूर असल्यामुळे जी माणसं आहेत काम करणारी शेतात ते भिजू नये म्हणून हे असं खोल ते घालतात आणि शेतातलं ते काम असतं ते करतात. आणि माझ्या भावाने सुद्धा हे ट्राय केलं आहे. कसं वाटतंय रेनकोट? बेस्ट एकदम मस्त. त्याच्यामुळे आपलं पावसापासून संरक्षण होतं आणि आपल्या शेतातलं कामसुद्धा होतं. पाऊस आता तुम्ही बघता भरपूर असं वाढलं आहे. मस्त वातावरण झालं आहे. आई बोल का ना. कसला पण बोल, कुठला पण. हा बोल ना काय. आलय मनात जरा सांगते की पात कशी हालते ग. डांगराय करणीच्या आलय मनात जरा सांगते कानात वारा सुटलाय ग. कापसी फुलली ग लडके सावळा धीर तुझा येतोय ग. सहारणय बंदरामध्ये आलय ग लडके सावळा धीर तुझा येतोय ग. दाबळ बंदरामध्ये आलय ग लडके सावळा धीर
तुझा येतोय ग ती दऱ्यातली कापसी फुलली ग लाडके सावळा धीर तुझा येतोय ग असा मध्ये आलाय ग लाडके सावळा धीर तुझा येतोय ग अशी दऱ्यातली कापसी फुलली ग लाडके सावळा धीर तुझा येतोय ग असा कारुळ बंदरामध्ये आलाय ग लाडके सावळा धीर तुझा येतोय ग बंदरामध्ये आलाय ग लाडके सावळा धीर तुझा येतोय ग दऱ्यातली कापसी फुलली ग लाडके सावळा धीर तुझा येतोय ग बंदरामध्ये आलाय ग लाडके सावळा धीर तुझा येतोय ग. एक नंबर. येडाचा या चल उतर खाली दुसरा पाय घेऊन उतर खाली तर मित्रांनो भरपूर असं काम झालं आणि आता आपण जेवायला बसणार आहोत. केलंय पण आम्ही नाही केलं, बाकीने केलं. आणि कुणाला मी फर्स्ट टाइम शेतात जेवणार आहे. आमच्याकडे ऑप्शन होतं घरी जाऊन जेवायचं, पण शेतात जेवणाची मजा काय आवरच असते असं ऐकलंय मी. टेस्ट पण करून बघूया आपण. तू उठणं आधून आलास काय बघू मावशी मला फक्त भाकरी द्या, भात नको देऊ. नको काय घे जरा हात कशात द्यायला घे जरा भात घे दाळ जरा का नको. काय घे मला दाण्याची भाजी आणि भाकरी. वरण नको आता वरण आणलाय तो ते घे. दादाला पाहिजे ना हा कोणाला दिला दादा धर दादा धर मला दे भात मला दे एवढा भात खातील कसं वाटतंय? आज तर खाऊ दे काय ह्या दादाला दादा नाही त्याला भाकरी पाहिजे ग भाकरी पाहिजे धर दादा घे तू धर धर जरा भाकरी दे. उभ्याने काय भाकरी पण घे तू रे भात कमी करते धर. भात कमी करू. दादा धर दादा धर दादा धर दादाला भाकरी इथं खाली तू काय मसाला कुठं जा आता बस तिकडे त्याला दहा बसतात काय शेतात आता खाली बस उभ्याने काय तर बुफे बुफे. चला मित्रांनो भरपूर भूक लागले, जेवण घेऊ. सो मित्रांनो अपेक्षेप्रमाणे पाऊस भरपूर आला आहे आणि तुम्ही बघता काळे कुट्ट असे ढग जमा झालेत आणि मावशी काका आणि आजी तिघंसुद्धा आपल्या जे शेतीचे जे काम आहे त्याला गती मिळाले पावसामुळे. आणि इकडे कुणाला काम दिलं आहे रोप धुवायचं आणि इकडे या साईडला असं लावून ठेवायचं. आणि जो निबंधातला जो पाऊस असतो काळेकुट्ट ढग जमा झाले, भरपूर पाऊस पडते, शेतीच्या कामांना सुरुवात झाली. तो असं निबंधातला पाऊस जो आहे तो मी आज प्रत्यक्ष अनुभवतो आहे. आणि पाऊस वाढला आहे भरपूर, त्यामुळे मे बी जास्त शूट करायला मिळणार नाही.
सो मित्रांनो, मुसळधार असा पाऊस सुरू झाला आहे आणि शेत जे आहे ते ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरला जात आहे. आणि पाऊस नव्हता बराच वेळ, त्यामुळे त्याचे कारण होते की शेत नांगरलं गेलं नव्हतं. कारण शेत नांगरायला आपली माती जी आहे ती अशी असं चिखल झाला पाहिजे, तेव्हाच ते शेत व्यवस्थित नांगरून होतं. त्याचं कारण आहे की जे रोप आहे ते लावायला आपल्याला त्रास होत नाही. पटकन असे चिखल असल्यावर ते पटकन असे लावून होतात रोप. आणि आजी आहे आणि मावशी दोघींनी आता रोप लावायला सुरुवात केली. एक जण ट्रॅक्टर सांभाळते, काका आपले तिकडे त्या साईडून रोप भात जे आहे ते लावत आहेत. आणि हर्षो, संस्कार आणि कुणाल हे तिकडून जे आहे ते रोप घेऊन येते तिकडे या साईडला. पटकन हा साईड कोपरा लावून घेतला आहे. भरपूर पाऊस पडतो, भरपूर. आणि जी आपण मगाशी जी रोपांची मूठ बांधलेली ती आता इकडे सेपरेट करून एक रोप या आतमध्ये असं जमिनीत रोपावं लागतं. काका तो कोपरा लावायला घेतात. आजी आणि मावशीने हा कोपरा इतका लावून झाला आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो, ही जी लाईन दिसते हे जे रोप आहे तुम्हाला दिसते खाली जे वाला तूर आहे. जागा वेळ जाऊ नये म्हणून ही तूर इथे या धक्क्याला असे लावले. तिकडे पण तुम्ही बघते छोटे छोटे रोपं हे सगळे तूर आहेत. सो शेतकरी आहे जो आपल्या जमिनीतली छोटीतली छोटी जागासुद्धा आपण वापरतो. हां हां बरोबर. एक नंबर, बरोबर आहे. पटापट. पटापट. हे काय करतेस?
सो मित्रांनो, हा होता आमचा लावणीचा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण आवण, शेत नांगरणे आणि लावणी हे तिन्ही पार्ट आपण कव्हर केलेत. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.